हे बघा, आम्ही हरियाणाला जाऊन म्हशी आणल्या. माझं नाव निलेश एकनाथ महाले. ही माझी मिसेस आहे नेहा निलेश महाले. ही आता दूध संस्थेमध्ये सचिवाचं काम करते आहे. त्यावेळी मी हरियाणावरून 2023-24च्या दरम्यान म्हशी आणल्या, 2 म्हशी. त्यातल्या ह्या 2 म्हशी आहेत. त्याच्यानंतर मग काही दिवसांनी 1 वर्ष झाल्यानंतर दुसरी एक म्हैस आणली हरियाणावरचीच, आणि ह्या म्हशींचं दूध चालू केलं आहे. म्हशी आणल्यापासून मला आता बऱ्याचपैकी फायदा आहे. म्हणजे त्याच्यात गोकुळतर्फे ह्या म्हशी आणलेल्या आहेत आणि गोकुळच्या संस्थेने आम्हाला काय कर्ज प्रकरण वगैरे करून दिलं. दूध सकाळचं 5 लिटर, संध्याकाळी 5 लिटर अशा म्हशींचं हे दूध आहे. त्याच्यानंतर इथं वाढले. ह्या हवामानात ते पहिल्यांदा वाटायचं काहीतरी हवामानामध्ये सूट होणार नाही असं, कारण सगळेजण म्हणायचे काहीतरी हे हवामान त्यांना मानवणार नाही. पण मी म्हटलं बघूया. आमच्या मोठ्या गावातले सगळेजण म्हणून जवळजवळ आम्ही 9 शेतकऱ्यांनी 29 म्हशी आणल्या. पहिल्यांदा आम्ही 5 जण हरियाणाला गेलो स्वतः. तिथं जाऊन खरेदी केली, बघितले वगैरे, पास केले. आम्हाला सवय नव्हती, एका हाताने दूध काढायचो पहिल्यांदा. आता आम्ही काय करायचो, त्यांनी भैयान दाखवल्यापासून आम्ही 2ही हाताने दूध वगैरे काढतो. त्याच्यामुळे तो एक फायदा झाला. म्हणजे दूध पण फास्ट काढता येतं आणि काही तसं आपल्या म्हशीसारखे आहे मागे पुढे हलणार नाही. एकदा दूध काढायला सुरुवात केली ती काही नाही, फक्त त्यांना सुकं वैरण, ओलं. मी तर शक्यतो सुकंच वैरण घालतो, अजिबात ओलं काही नाही. कारण मी कोल्हापूरवरून कडबा कुट्टी मागवतो आणि स्वतः घेऊन ती घालतो यांना. आणि त्याशिवाय गोकुळचं खाद्य आहे, गोकुळचं मिनरल मिक्सचर वापरतो. त्याच्यामुळे बऱ्यापैकी रिझल्ट आहे. आता हे 3रं विध आहे त्यांचं. 3ही वितामध्ये मला तर वाटतं काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि लोकांनी अशा प्रकारच्या म्हशी आणाव्या शक्यतो, कारण ह्या गावठी म्हशी आहेतच, पण त्याच्याबरोबर ह्या म्हशी जर जोड म्हणून आणल्या ना तर चांगल्या प्रकारे दूध उत्पादन घेता येईल. तर 3 वर्ष तर म्हशी आहेतच सध्या. 3 वर्षानंतर ते अनुदान आम्हाला भेटलं. 25-50 हजार रुपये आम्हाला अनुदान भेटलेलं आहे. आणि त्याशिवाय आत्तासुद्धा त्यांनी सांगितलं आहे काहीतरी म्हशीचं प्रकरण करा, आतासुद्धा तुम्हाला म्हशी घेता येतील. बाकी म्हशीबद्दल काही टेन्शन नाही. ह्या हवामानात सूट होतात आणि लोकांनी शक्यतो अशा म्हशी घ्याव्याच. घेतल्यानंतर वाटतं काय एक जोडधंदा म्हणून करायला हरकत नाही. मडुरा गावात 30 म्हशी 9 लोकांनी आणलेल्या आहे. त्यांचं पण दूध संकलन चांगलं आहे आणि मी सचिव म्हणून आहे दूध संस्थेमध्ये मडुरा गावात. तिथे पण 100 ते 150 लिटर दूध गोकुळला जाते. ते पण दूध संकलन लोकांचं चांगलं आहे. माझं नाव नकुळ अर्जुन परब, बायकोचं नाव नम्रता नकुळ परब. मी संस्थेचा उपाध्यक्ष असून माझ्याजवळ आज 7 म्हशी आहेत. 5 म्हशी गाभण आहेत. त्याच्यातल्या 1 म्हस दूध देते आहे. ते सध्या मी त्या 12 दूध घालतो दिवसाकाठी. आणि सर्व म्हशी विकल्या की मी 120 लिटर दूध घालतो दर दिवशी. हा माझा धंदा आहे. म्हणजे माझ्या म्हशीसाठी मी स्वतः मका तयार करतो, मुरघास करतो, सुका चारा गोकुळच्या ह्याच्यामार्फत आणतो, मुरघा कडबाकुट्टी ती घालतो. मिनरल मिक्सर आहे, गोकुळचं पॅलेट असतं त्यांचं आहे. आता मी परत आणखी 3 म्हशी घ्यायचा विचार आहे. म्हणजे सर्व एकूण मला माझे म्हशी 10 होणार. त्याच्यात माझ्या घराचा 4 माणसं आम्ही आहोत, त्याच्यावर आमचा होतो. शेण दिवसा 1 वर्षासाठी मी 3 डंपर विकलेले आहेत 30,000ला. त्याकडे माझी 8-9 एकर जमीन आहेत. मी माझ्यात काजू आहेत, आंबे आहेत, नारळ आहेत, पपळी आहेत. त्यांना मी आणखी माझं शेण त्यांना यूज करतो आहे. मी आणले नाही म्हणजे तरी आमच्या ज्या बरोबर संस्थेचे आमचे सहकारी आहेत त्यांना पण आम्ही प्रवृत्त केलं आहे म्हशी आणायला. अजून 10-12 म्हशी आणायची आहेत. आणि गोकुळच्या ह्याच्यामुळे आम्हाला भरपूर फायदा आहे. गोकुळच्या डेअरीमुळे 1000 लिटर दूध आम्ही गोकुळला द्यायचं आहे. आम्हाला कसंही करू. गोकुळच्या माध्यमातून किंवा येणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अजून 20 म्हशी खरेदी करून संस्थेचं दूध वाढवण्याचा आमचा मानस आहे. आणि ह्या सगळ्यासाठी आम्हाला येणाऱ्या सगळ्या गोकुळच्या सगळ्या सहकार्याने किंवा अधिकाऱ्याने आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे आमची संस्था आजपर्यंत इथे येऊन चांगल्या ऊर्जावस्थात आहे. मी पहिल्यापासून 10-12 वर्ष झाली गोकुळात दूध घालतो. गेल्या वर्षी माझ्याकडे दिवसाला 40 ते 45 लिटर दूध होतं. 7 म्हशी आहेत, 2 गायी आहेत. दिवसाचं आता सध्या दूध कमी असलं तरी माझे सगळे 7ही गाभण म्हशी आहेत. मी सगळं म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये पूर्ण वैरण वगैरे पिकवून ते इकडे म्हणजे हिरवा चारा करून आम्ही हे करतो. माझं नजर एकदम 10% पण नाही मला, पण सगळं मी व्यवस्थित हँडल करून सगळं म्हणजे सगळ्यांचं मी संगोपन व्यवस्थित करतो आहे.